नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि टेस्टी रेडीमेड फालुदा. उन्हाळ्यात थंडगार आणि चविष्ट पेय हवं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग करूया फालुदा जो आहे तो रेडीमेड आहे. रेडीमेड प्रेमिक्स आहे त्याचं आणि ETMIचं प्रेमिक्स आहे हे फालुद्याचं आणि हे आपण बनवणार आहेत. अगदी त्याच्यावर सर्व काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो. तर सुरुवातीला आपण हे घेऊयात कट करून आणि एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर हा जो आहे हा पिस्ता आहे. हा फालुदा जो आहे तो पिस्ता आहे म्हणजे मस्त असा तयार होतो. तर याचं जे प्रेमिक्स आहे ते आपण असं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये सर्व काही आहे, त्यामुळं काही घालण्याची गरज नाही आणि त्यामध्ये दिलेलं आहे त्याचनुसार आपण दूधसुद्धा यासाठी वापरणार आहे. आणि हे प्रीमिक्स जे आहे ते आपण चमच्याने असं मिक्स करून घेतलेले आहेत. आणि यासाठी आपल्याला दूध लागणार आहेत. आपल्या यासाठी जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. तर मी कढई गरम करायला ठेवली आहेत आणि कढईमध्ये आपण टाकूयात अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर दुधामध्ये आपण पाणीसुद्धा मिक्स करणार आहेत. सुरुवातीला घालूयात दूध. जसं फुल क्रीम दूध असेल ते आपण घ्यायचे आहेत आणि अर्धा लिटर दूध मी घेतलेले आहेत. अर्धा लिटर दुधामध्ये मी 200 ml असं पाणी यामध्ये घालणार आहेत आणि मस्त अशी सायेपर्यंत आपण हे उकळी येऊन देणार आहेत याला आणि उकळी आल्यानंतरच आपण फालुद्याचं प्रेमिक्स जे आहे ते त्यामध्ये घालणार आहेत. तर आपण यामध्ये आता घातलं आहेत पाणी आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान असं कसं तयार होतं हे सुद्धा नक्की बघा तुम्ही. फालुदा खूप छान लागतो आणि यामध्ये सब्जा वगैरे सर्व काही आहे, त्यामुळे मी यामध्ये जास्त कसलाही जास्त वापर करणार नाहीत. फक्त दूध आणि पाणी यामध्येच आपण हे बनवणार आहेत. तर दुधाला उकळी येईपर्यंत वेट केला आहे, म्हणजे थोडीशी अशी साय वगैरे आली की तोपर्यंत आपण वेट करायचं आहे आणि उकळल्यानंतर आपण हे सर्व प्रेमिक्स जे आहे ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तर बघा तुम्ही किती छान असा पिस्ता कलर आपल्या फालुद्याला आलेला आहे. तर त्यामध्ये ज्या बारीक शेवया आहेत त्यासुद्धा आपण उकळी शिजेपर्यंत मस्त असं हे मिक्स करायचं आहेत आणि छान असं शिजून द्यायचे आहेत. तर काही जास्त वेळ लागत नाही, 5-1 मिनटं शिजण्यासाठी लागतात. तर उन्हाळा म्हटलं की नेहमीच थंडगार आणि वेगवेगळं आणि शरीराला थंडवा देणारं सुद्धा आहे हा फालुदा. नक्की बनवून बघा आणि सोपं आहे. मार्केटमध्ये तर ते हे उपलब्ध तर आहेतच. तर 5-1 मिनटामध्ये छान असा फालुदा जो आहे मस्त आपल्या शेवया ज्या आहेत त्यामधल्या ते शिजून जातात आणि छान तयार झालेले आहेत. तर आपण हा गॅसवरनं खाली ठेवला आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर आपण हा फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असा तयार होतो. बघा तुम्ही या पद्धतीने असा तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतरच आपण पिणार आहेत. तर आपण हा काढून घेऊयात ग्लासमध्ये आणि मस्त असा सर्व करूयात. थंडगार आपली रेसिपी, मस्त असा फालुदा आपला हा तयार झालेला आहे. तर आपल्याला हवं तर आपण यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सर्व घालू शकतो, पण या प्रीमिक्समध्ये सर्व ड्रायफ्रूट वगैरे सर्व होतं, त्यामुळे जास्त काही घालण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता. तर अगदी झटपट असा तयार होणारा फालुदा तयार केलेला आहे आपण. यामध्ये आता आपण टाकूयात मस्त असं आईस्क्रीम. व्हॅनिला आईस्क्रीम आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे. तर मस्त लागतं आईस्क्रीमसुद्धा यासोबत खाण्यासाठी. तर 1 चमचाभर असं मी टाकलेलं आहे आणि त्यावर आपण डेकोरेशन म्हणून छान टुटी फुटी मस्त अशी मी त्यावर टाकली आहेत. तर अशा पद्धतीने आपण छान असा फालुदा आपण तयार केलेला आहे आणि बघा तुम्ही छानसुद्धा झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करूनसुद्धा सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर या पद्धतीने आपण फालुदा मस्त असा उन्हाळ्यामध्ये थंडगार रेसिपी, पोटाला थंडवा देणारी छान अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.